जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हा पेपर किती मार्काचा होतो, कोणासाठी असतो आणि कशासाठी घेतला जातो? यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? कोणता विषय किती मार्कासाठी असतो? यामध्ये संपूर्ण किती विषयाचा पेपर घेतला जातो? या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी. तर चला, नमस्कार, मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी या ऍप्लिकेशन वरती स्वागत करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. कशासाठी? तर तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बद्दल माहिती मिळण्यासाठी. तर चला, आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. आता हे आपलं ऍप्लिकेशन आहे विश्वभरारी, या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आता नवोदयची परीक्षा म्हणजे काय? नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? नवोदय प्रवेश परीक्षा किती प्रश्न असतात? परीक्षा कठीण आहे का? यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे. यामध्ये टोटल सब्जेक्ट आहे तुम्हाला 3. तर ते 3 कोणते कोणते? भाषा, अंकगणित तसेच मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता. हे 3 विषय तुम्हाला आहे. तर मग हे 3 विषय प्रत्येकी किती किती मार्कासाठी आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे. आणि ही नवोदयची परीक्षा कशासाठी घेतली जाते आणि का घेतली जाते? बघा, जवाहर नवोदय विद्यालय हे 100% केंद्रशासित अनुदानित शाळा आहेत, विद्यालय आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. राजीव गांधी यांनी ही योजना मांडली होती. ही विद्यालये शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवली जातात. यात प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाते. येथे भारतातील काही विशेष गुणी विद्यार्थ्यांना शिकवण दिली जाते. आता इथे काय आहे, विशेष असे शैक्षणिक शिक्षण घेऊ शकत नाही ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी असतात, यासाठी हे योजना राजीव गांधी यांनी राबवली होती. यामध्ये या परीक्षेला दरवर्षी 10,000 विद्यार्थी बसतात. या पेपरला किती? दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. तर इथे 6वी ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. यामध्ये 10,000 पैकी फक्त आणि फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. किती विद्यार्थ्यांची? फक्त 80 विद्यार्थ्यांची आपल्या इथे निवड केली जाते. म्हणून हे पेपर कसा असेल? अत्यंत टफ स्वरूपाचा नक्कीच असेल. मग याचा अभ्यास कसा करायचा, कोणता विषय किती गुणांसाठी आहे हे लगेच आपण जाणून घेऊया. बघा, एकच संयुक्त प्रश्नपत्रिका अशी असते. संयुक्त म्हणजे काय? एकच प्रश्नपत्रिका कॉमन मध्ये असते. त्यामध्ये पहिला विषय असतो तुमचा मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येक प्रश्न, आता पेपरचा वेळ काय असतो? पेपरचा वेळ असतो 2 तास. 2 तास हा कालावधी तुमच्या पेपरचा असतो. याचे 3 भागात विभागणी केलेली असते. 100 गुणांचा पेपर आणि 80 प्रश्न यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. 80 प्रश्न 100 गुणांसाठी. माहिती आहे? आता तुम्ही म्हणसाल, मॅडम तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागासाठी अधिकाधिक प्राधान्य इथे दिलेलं आहे, तर मग शहरी भागासाठी नाही का? शहरातील मुले हा पेपर देऊ शकत नाही का? ही परीक्षा शहरी भागातील मुलंही देऊ शकतात. पण बघा, सरकारने असं दिलेलं आहे 75% ग्रामीणसाठी तर 25% शहरी विभागासाठी अशा जागा निवडून दिलेल्या आहेत. तर बघा, मग काय, 2 तासाचा पेपर, 100 गुण, 80 प्रश्न, म्हणजेच एका प्रश्नाला तुम्हाला किती दिलेला आहे? एका प्रश्नाला 1.25 मार्क हे एका क्वेश्चन साठी तुम्हाला दिलेला आहे. मग याच्यात पहिला भाग तुमचा असा आहे, म्हणजे पहिल्या भागावर पेपर कोणता येतो? मानसिक क्षमता चाचणी. आता या मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण 40 प्रश्न असतात, ते 50 गुणांसाठी. याचा एकूण कालावधी असतो या क्वेश्चन पेपरचा सोडवण्याचा 60 मिनिटे. बघा, 60 मिनिटे, 40 प्रश्न आणि 50 गुणांसाठी. मग आता
हे आपल्या पल्ल्यासाठी का दिलेलं आहे? विद्यार्थ्यासाठी मानसिक क्षमता चाचणी त्याच्या बुद्धीच्या आकलन क्षमतेचा रेशो घेण्यासाठी आपल्याला मानसिक क्षमता चाचणी त्या अभ्यासाला दिलेली आहे की तो खरंच त्याच्या बुद्धीचा वापर करून हे प्रश्न 40 प्रश्न 50 गुणाचे 60 मिनिटांमध्ये खरंच सोडू शकतो का? हो, सोडू शकतो. यामध्ये एकूण 10 भाग केलेला आहे. 40 प्रश्न 10 भागावरती म्हणजे एका भागावरती तुम्हाला कमीत कमी 4 प्रश्न येतील. बघा, एकूण 10 भाग असतात. या प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. आता तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगणार आहे, यावर तुमचं प्रॅक्टिसही घेतले जाणार आहे. तर बघा, प्रत्येक भागावर म्हणजे भाग 1 असेल, बौद्धिक क्षमता चाचणीचा भाग 1 असेल, तर त्याच्यावर वरील सूचना दिलेली असते की खालील दिलेल्या प्रश्नावरील नमूद केलेल्या प्रश्नावरील की आरशाचा एक भाग दिलेला आहे, तर आरशाचा दुसरा समोरील भाग कसा दिसेल किंवा पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल किंवा आकृतीचा एक भाग तयार केलेला आहे तर दुसरा भाग कसा असेल किंवा असे क्वेश्चन येतात एका भागावर तुम्हाला की ही आकृती 90 डिग्री फिरवली असता कशी दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर ज्या भागावर जी सूचना दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या वाचायची, त्यानंतरच खालचे 4 क्वेश्चन आपल्याला या भागावरील सोडून घ्यायचे आहे. मग इथे काय केलेलं आहे, उमेदवाराचे म्हणजेच आपल्या विद्यार्थ्याचे सूक्ष्म स्वरूपाचे मापन इथे केलेले आहे. मग घ्या दुसरा भाग कोणता आहे आपला विभाग 2 अंकगणित. इथे गणिताचा भाग तुम्हाला दिलेला आहे. इथे या भागावरती काय आहे, तुम्हाला 20 प्रश्न 25 गुणांसाठी 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडून घ्यायचे आहे. तर या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयाच्या प्रश्नाचा उद्देश उमेदवारांच्या मूलभूत इयत्ता तपासणे आहे. मूलभूत इयत्ता म्हणजे काय, तुम्ही जे वर्गात शिकत आहात, पुढील वर्गासाठी तुम्ही अपील केलेलं आहे नवोदयला लागण्यासाठी, तुमची खरंच पात्रता आहे का आमच्या विद्यालयामध्ये शिकण्यासाठी, याचं मापन तुमचं अंकगणित शैली करते. तर मग येथे काय दिलेलं आहे तुम्हाला, 20 प्रश्न 25 गुणांसाठी लागणारा वेळ 30 मिनिटं. मग आता तुम्ही याचं नियोजन कसं करायचं आहे हे या अंकगणितावरून टाइम मॅनेजमेंट कळून येतं. त्यानंतर समोरचा भाग आहे आपला भाषा, भाग 3 भाषा. यावरती 20 प्रश्न 25 गुणांसाठी वेळ आहे तुम्हाला 30 मिनिटं. आता इथे खरी कसरत आहे, पूर्ण उतारा वाचायचा, त्या उतारावरील प्रत्येकी 5 प्रश्न त्या उताराच्या आधारावर आपल्याला सोडवायचे आहे की नाही गंमत. मग आता तुमचं इथे काय आहे, काय आकारलं जाणार आहे, वाचन कौशल्य हे महत्वाचं आहे. इथे तुमचं इथे वाचनाची पद्धत कशी आहे, तुमचा वाचनाचा स्पीड किती आहे हे इथे विचारण्यात येते. मग आता तुम्ही म्हणसाल मॅडम 20 प्रश्न 25 गुणांसाठी, मग याच्यात मध्ये उतारे किती येतील, परिषद किती येतील. तर याच्यामध्ये प्रत्येकी 4 उतारे, प्रत्येक उतार्यावरती 5-5 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. मग आता प्रत्येक उतार्यासाठी 4 उतारे, प्रत्येकी 5 प्रश्न, टोटल झाले 4×20 प्रश्न 25 गुणांसाठी. ओके. मग आता एका प्रश्नासाठी तुम्हाला मार्क आहे 1.25. ओके. मग आता एका एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमचा 1.25 म्हणजे 1.25 मार्क इथे जाणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक सोडवायचं. आता तुम्ही म्हणाल काय मॅडम सोपं तर आहे, उतारे बघून वाचून तर आम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यायचे. मग आता उतारे वाचून नुसतं प्रश्नाची उत्तरे होणार आहे का, वाचन कौशल्यानेच होणार आहे का, नाही. यामध्ये व्याकरणाचा भाग सुद्धा येतो. अरे खरंच येतो, व्याकरणाचा भाग सुद्धा येतो. यामध्ये तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, एकाचे अनेक, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण असे बरेचसे प्रश्न तुम्हाला व्याकरण या भागावरील येतात. मग तुम्ही म्हणसाल मॅडम आता तर खूप टेन्शन आलं, आता कसं करू मी. तर याच प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हाला आमच्या विश्वभरारी सोबत सोडून देणार आहोत. तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे,
चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आता विश्व भरारी सोबत जुळूया. विश्वास तुमचा, मार्गदर्शन आमचं. तर आजच विश्व भरारी चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू. आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी आमच्यासोबत असेच नाते टिकून ठेवा. जितक्या लवकर तयारी तेवढाच जास्त सराव. यामुळे काय होणार आहे, तुमचं आणि आमचं विश्वासाचं नातं तर बळकट होणारच आहे, पण आपल्या पल्ल्याचाही आपल्या पाल्याचाही मार्गदर्शन खूप भारी होणार आहे. अभ्यास परिपूर्ण अशी परिपक्व अशी तयारी आपण इथे करून घेणार आहोत. तर चला लवकरच विश्व भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.